श्री स्वामी समर्थ. दुसरा श्रावणी सोमवार दिवशी शिवामूठ कोणती अर्पण करावी? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की काळी तीळ वापरावी की पांढरी तीळ. तर शिवामूठ अर्पण करताना दुसऱ्या सोमवारची शिवामूठ असणार आहे पांढरी तीळ. तुम्ही जर खूप संकटात आहात, त्रासात आहात, तर तुम्ही चिमूटभर काळी तीळ टाकून महादेवांसमोर एक दिवा लावू शकता. पण जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करणार आहोत ना, तेव्हा तुम्ही पांढरी तीळच वापरायची आहे. जेव्हा दिवा लावाल त्यात तुम्ही चिमूटभर काळी तीळ टाकू शकता, पण शिवामूठ अर्पण करताना चांगली पांढरी तीळ बघून घ्या आणि शिवामूठ अर्पण करा. 1 मूठ अर्पण करा, 3 मूठ किंवा 5 मूठ, तुमच्याकडे जशी परंपरा आहे शिवामूठ अर्पण करायची आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडीशी पांढरी तीळ टाका. तुम्ही देवघरात दिवा लावाल त्यात सुद्धा थोडीशी पांढरी तीळ टाका आणि थोडीशी तीळ 21 दाणे तिळीचे नीट काढून ठेवायचे आहे एका ताटलीत. आणि जेव्हा मंदिरात जाल ना, तेव्हा ते 21 दाणे बरोबर घेऊन जा. शिवामूठ अर्पण केल्यानंतर सर्व सेवा करून झाल्यानंतर उजव्या हातात ते 21 तिळीचे दाणे घ्या. महालक्ष्मीचा ओम श्रीम नमः बीज मंत्र बोलायचा आहे तुम्हाला 21 वेळा आणि ती 21 तिळीची दाणे तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करून द्यायचे आहे. बघा, आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करतो आणि शिवामूठ अर्पण केल्यानंतर 21 जी मूठ असेल ज्या सोमवारी ते धान्य आपण 21 प्रमाणात मोजून घेतो आणि महालक्ष्मीचा बीज मंत्र किंवा कमलात्मक मंत्र बोलू शकता तुम्ही. तो मंत्र बोलल्यानंतर जेव्हा आपण ते शिवपिंडीवर धान्य 21 स्वरूपात अर्पण करतो ना, तर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते, धनप्राप्ती होते, आपल्या सर्व कठीण इच्छा पूर्ण होत असतात. म्हणून तिळीचे उपाय जेवढे होतील ना तेवढे जरूर करा. बेलाचं झाड असेल तर तिळाचं मिश्रित पाणी थोडीशी चिमूटभर पांढरी तीळ पाण्यात मिक्स करा आणि बेलाच्या झाडाला सुद्धा अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा जरूर पूर्ण होतील. धन्यवाद.